हॅलो स्टुडंट्स, चक्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 12th क्लासचा पार्ट फर्स्टमधील फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. तर पहा आपण मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये एक्सरसाइज 1.1 पाहणार आहोत. तर पहा त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत कंटेंट्स. तर पहा फर्स्ट पाहणार आहोत आपण लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. पहा लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. तर पहा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे मॅथमॅटिकल लॉजिकचं इंट्रोडक्शन, स्टेटमेंट आणि त्याच्या काय आहेत की स्टेटमेंटच्या ट्रुथ व्हॅल्यूज पाहिल्या. जर ते तुम्ही पाहिलं नसेल तर ते तुम्ही पाहू शकता. पहा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तर पहा आज आपण पाहणार आहोत नेक्स्ट पार्ट म्हणजेच एक्सरसाइज 1.1 मधील काही थेरी म्हणजे आपण नेक्स्ट म्हणजेच कंटेंट पाहणार आहोत आपण लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. तर पहा लॉजिकल कनेक्टिव्ह्ज त्याच्या नेक्स्ट पाहणार आहोत आपण सिंपल स्टेटमेंट. नेक्स्ट पाहणार आहोत कंपाऊंड स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये आपण पाहणार आहोत कंजक्शन. नेक्स्ट पाहणार आहोत डिजक्शन. नेक्स्ट पाहणार आहोत कंडिशनल. कंडिशनललाच आपण काय म्हणतो की इम्प्लिकेशन म्हणत असतो. कंडिशनलाच आपण काय म्हणतो आहे इम्प्लिकेशन. तर पहा आपण नेक्स्ट पाहणार आहोत बाय कंडिशनल किंवा त्यालाच आपण काय म्हणतो असतो डबल इम्प्लिकेशन. तर पहा त्याला आपण काय म्हणतो असतो डबल इम्प्लिकेशन. नेक्स्ट पाहणार आहोत निगेशन ऑफ अ स्टेटमेंट. जर एखादी स्टेटमेंट दिला असेल तर त्याचं निगेशन काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. तर जाऊया पहा आपण फर्स्ट पॉईंटकडे. आपल्याकडे फर्स्ट पॉईंट आहे लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. तर पहा फर्स्ट पॉईंट काय आपल्याकडे लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. तर पहा लॉजिकल कनेक्टिव्ह्ज काय आहे आणि काय नाही हे पहा त्याची डेफिनेशन्स. तर पहा डेफिनेशन्स काय आहे ह्या ठिकाणी द वर्ड्स or phrases which are used to connect two statements are called logical connectives. म्हणजे आपल्याकडे काय दिला असेल वर्ड्स दिले असतील किंवा प्रेसेस दिले असतील आणि त्यांचं जर आपण कनेक्ट करून जर काय केलं असेल किंवा टू काय कनेक्ट टू स्टेटमेंट किंवा यूज्ड म्हणजे काय केलं आहे पहा आपण वर्ड आणि प्रेसेसचा यूज करून काय केलं आहे की दोन स्टेटमेंट कनेक्ट केले अशाला आपण काय म्हणत आहे की लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. तर पहा काय केलं आहे लॉजिकल कनेक्टिव्ह्जमध्ये आपण पाहणार आहोत नेक्स्ट की कोणकोणते लॉजिकल कनेक्टिव्ह्ज आहेत. तर पहा वी विल स्टडी द कनेक्टिव्ह्ज अँड. तर पहा पहिलं पाहणार आहोत अँड. आपण काय करत असतो की दोन स्टेटमेंट कशानं काय करत असतो कनेक्ट करत असतो अँडनं करत असतो. नेक्स्ट काय करत आहे ऑरने पण करत आहेत. नेक्स्ट आपण काय करतो इफ देनने पण काय करत असतो की आपण स्टेटमेंट कसा असतो कनेक्ट करत असतो. नेक्स्ट काय आहे की इफ अँड ओनली इफ. आणि नेक्स्ट दिलेलं आपण हे नॉट आहे. हे नॉट हे कनेक्टिव्ह नाही आहे. हे काय आहे इथे दिलेलं नॉट हे काय नाही हे कनेक्टिव्ह नाही. नॉट म्हणजे काय आहे की दिलेले स्टेटमेंट एखादी का असेल ट्रू असेल तर त्याला आपण काय करणे फाल्स करणे. इतकंच काय आहे की त्या ह्याच्यामध्ये आहे ते कसे नाही हे कनेक्टिव्ह नाही. म्हणजे तो दिलेल्या दोन स्टेटमेंटला तो कनेक्ट करत नाही आहे. तर पहा आपल्यामध्ये काय कनेक्टिव्ह कोणकोणते आहेत अँड आहे. अँडलाच आपण कशाने डिनोट करतो पहा त्याचं नोटेशन आहे उलट्या व्ही सारखं आहे. ऑरला आहे व्ही लाईक. आणि इफ देनला आपण काय करत असतो की असं आरो सारखं आहे नोटेशन त्याचं. आणि इफ अँड ओनलीला आपण कशाने डिनोट करत असतो की हे डबल इम्प्लिकेशन. तर पहा हे आपण काय पाहतात की त्याचे नोटेशन पाहिलेले आहेत. तर पहा ह्या ठिकाणी काय आहे कनेक्टिव्ह कोणकोणते आहेत अँड आहे ऑर आहे इफ देन आहे अँड इफ अँड ओनली इफ हे काय आहेत कनेक्टिव्ह्ज आहेत. तर पहा आपण नेक्स्ट पाहूया की सिंपल स्टेटमेंट. आता सिंपल स्टेटमेंट तर पहा त्याच्या नावामध्येच काय आहे त्याची डेफिनेशन आहे. सिंपल म्हणजे काय आहे की साधं पहा ती डेफिनेशन काय अ स्टेटमेंट व्हिच कॅन नॉट बी स्प्लिट. काय सांगितलेलं आहे पहा अ स्टेटमेंट व्हिच कॅन नॉट बी स्प्लिट फर्दर इंटू टू ऑर मोर स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज अ सिंपल स्टेटमेंट. म्हणजे जर आपल्याकडे एखादी स्टेटमेंट असेल तर ते काय होत नाही की डबल काय होत नाही की स्प्लिट होत नाही. अशांना आपण काय म्हणतोय की सिंपल स्टेटमेंट. तर पहा या ठिकाणी एक्झाम्पल आहे. तर पहा हे काय दिलेलं आहे एक्झाम्पल पहा 3 and 5. 3 and 5 आर ट्विन प्राइम्स. पहा काय दिलेलं आहे 3 and 5 आर ट्विन प्राइम्स इज अ सिंपल स्टेटमेंट. तर पहा आपल्याला काय करता येत नाही सेपरेट करता येतं का करता येत नाही. कसं करता येत नाही पहा 3 आर ट्विन प्राइम्स म्हणता येईल का नाही. किंवा 5 आर ट्विन्स प्राइम म्हणता येते का नाही म्हणता येत. तर आपल्याला ह्या दिलेल्या स्टेटमेंटला काय करता येत नाही फर्दर सिम्प्लिफाय करता येत नाही किंवा त्याला स्प्लिट करता येत नाही. म्हणून आपण अशाला काय म्हणतो असतं की सिंपल स्टेटमेंट म्हणत आहेत.
तर पहा आपण नेक्स्ट पाहूया की कंपाऊंड स्टेटमेंट. तर पहा कंपाऊंड स्टेटमेंटची डेफिनेशन. तर पहा कंपाऊंड स्टेटमेंटची डेफिनेशन. इफ अ स्टेटमेंट is the combination combination of two or more simple statement, then it is called a compound statement. म्हणजे डेफिनेशन काय सांगितलेले आहे आपल्याकडे, जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंटला कंबाईन केल्यानंतर जे स्टेटमेंट तयार होतं त्याला आपण काय म्हणत असतो की कंपाऊंड स्टेटमेंट. तर पहा आता एखादे दिलेलं काय आहे, पहा एक्झाम्पल्स 3 इज अ प्राईम अँड 4 इज अन इव्हन. तर पहा हे 3 कसं आहे, 3 हे कसं आहे सिम्पल आहे आणि हे 4 इज अन इव्हन नंबर हे पण कसं आहे सिम्पल स्टेटमेंट आहे. ह्या सिम्पल स्टेटमेंट आपण हे फर्स्ट एक आहे सिम्पल स्टेटमेंट आहे आणि हे सेकंड आहे. आपण त्याला कनेक्ट कशाने केलेलं आहे, पहा अँडने कनेक्ट केलेलं आहे. कशाने केलेलं आहे, अँडने केलेलं आहे. म्हणजे अशाच आपण एक्झाम्पलला काय म्हणतात की कंपाऊंड स्टेटमेंट. तर पहा आपण काय पाहिलेलं आहे की कंपाऊंड स्टेटमेंटची डेफिनेशन आणि त्याचं एक्झाम्पल. तर आपण जाऊया पहा नेक्स्ट पाहूया की वी डिस्क्राईब सम कनेक्टिव्स. तर पहा आपण पाहणार आहोत कनेक्टिव्स. तर आपण कनेक्टिव्स पाहिलेलं आहे, सांगितलेलं आहे. वर काय आहे, अँड आहे, ऑर आहे, इफ देन आहे आणि इफ अँड ओनली इफ अँड निगेशन. निगेशन हे काय नाही आहे, कनेक्टिव्स नाही आहे, पण आपण इथं पाहणार आहात. तर पहा आपण जाऊया की फर्स्टकडे. तर फर्स्ट आहे कंजक्शन. तर आपण आज पाहणार आहोत फर्स्ट कंजक्शन. तर पहा कंजक्शनमध्ये डेफिनेशन. तर पहा इफ टू स्टेटमेंट आर combined using the connectives. तर पहा डेफिनेशन काय आहे, इफ द टू स्टेटमेंट आर कंबाइंड युजिंग द कनेक्टिव्ह अँड कशानं आपण जर का दिला असेल दोन स्टेटमेंट जर आपण कशानं कनेक्ट केल्यानंतर अँडनं कनेक्टेड केल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो असतो की कंजक्शन. त्याला काय म्हणतात आपण कंजक्शन. तर पहा या ठिकाणी अँड असो किंवा बट असो किंवा नॉर असो हे तिन्ही एकच नाव आहेत. बट आहे, अँड आहे आणि काय आहे की नॉर हे एकच नाव आहे. जर अशानं आपण काय केलं असेल की दोन स्टेटमेंट जर कनेक्ट केल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो असतो की कंजक्शन म्हणतात. तर पहा या ठिकाणी आपण कंजक्शन पाहिलेलं आहे. तर आपण जाऊया की त्याच्या डेफिनेशन नेक्स्ट पाहूया आपण. तर आपण पहा ह्या ठिकाणी आपण वर्ड फॉर्ममध्ये पाहूया. तर पहा पहिल्यांदा इन अदर वर्ड्स इफ. पहा तर आपण पाहूया की कसं आहे काय नाही. समजा आपल्याकडे काय आहे, पी आणि क्यू हे कसे आहेत दोन स्टेटमेंट आहेत. कसे आहेत, दोन स्टेटमेंट आहेत आणि त्याला कंजक्शन कसं आपण कशाने डिनोट करतो कसं किंवा आपण त्याला कसं लिहितो पहा. देन पी अँड क्यू इज कॉल्ड ॲज अ कंजक्शन. म्हणजे काय सांगितलेलं, एक पी आणि एक क्यू काय आहे आपल्याकडे दोन स्टेटमेंट आहेत. तर आपण कंजक्शन कसं लिहितो पहा, पी अँड क्यू. ह्या ठिकाणी बट पण लिहिता येतं किंवा ह्या ठिकाणी नॉरसुद्धा आपण यूज करतो. पहा दिलेल्या कसा असेल की त्या सेंटेन्सवर डिपेंड असेल की अँड वापरायचं, बट वापरायचं किंवा नॉर वापरायचं. तर आपण जाऊया पहा नेक्स्ट पाहूया की त्याचं काय आहे नोटेशन आहे किंवा कसं आपण डिनोट करतो ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहणार आहात. पहा पहा ते नेक्स्ट पॉईंट दिला आहे, इट इज डिनोटेड बाय. इट इज डिनोटेड बाय. आपण कंजक्शन कशाने डिनोट करतो, पी कंजक्शन क्यू किंवा आपण त्याला कसं रीड करतो पी अँड क्यू. तर पहा हे काय आहे की दिलेल्या कंजक्शनचं काय आहे की डिनोट करतो कशानं ते लिहिलेलं आहे. जर आपल्याकडे पी आणि क्यू जर हे दोन स्टेटमेंट असतील तर आपल्याला कंजक्शन लिहायचं असेल तर ते रीड कशाने करतो पी अँड क्यूने. आणि ह्यालाच रीड करायचं असेल तर आपण रीड करतो पी कंजक्शन क्यू किंवाच का आपण काय म्हणतो पी अँड क्यू. अँड वापरतो किंवा ह्याला आपण काय म्हणतोय की कंजक्शन म्हणतोय. तर पहा आपण त्याला रीड कसं करताय. तर आपण पाहूया पहा त्याचं ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन. म्हणजे आपल्याला पाहिजे आहे त्याचं कंजक्शनचं ट्रूथ टेबल. तर पहा आपल्याकडे ट्रूथ टेबल आहे. तर पहा काय दिलं आहे, समजा आपल्याकडे काय आहेत की दोन स्टेटमेंट आहेत. कोणकोणते आहेत, पी आणि क्यू काय आहेत दोन स्टेटमेंट आहेत. आणि नेक्स्ट आपल्याकडे काय आहे की हे कशाचं आहे की डिनोटेशन कशाचं आहे, कंजक्शनचं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो पी अँड क्यू म्हणत आहे. जर आपल्याचा ट्रूथ टेबल काय असेल तर पहा ह्या ठिकाणी ट्रूथ टेबलमध्ये तर खूप महत्त्वाचं आहे. फक्त काय असेल, जर आपल्याकडे पी पण ट्रू आहे आणि क्यू पण ट्रू आहे, जर दोन्ही ट्रू असतील तरच आपल्याकडे ते कंजक्शन कसं आहे ट्रू आहे. तर पहा काय सांगत आहे, जर आपल्याकडे पी पण ट्रू आहे आणि क्यू पण ट्रू आहे, जर दोन्ही पी अँड क्यू म्हणजे पी बी ट्रू आहे आणि क्यू पण ट्रू असेल तर त्या दोघांचं कंजक्शन पण कसं आहे ट्रू आहे.
आणि अदरवाईज कसा आहे फाल्स आहे. म्हणजे जर पी जर ट्रू असेल किंवा क्यू फाल्स असेल तर त्याची व्हॅल्यू काय कंजक्शनची कशी आहे फाल्स आहे. किंवा जर काय आहे एफ किती आहे पी कसा आहे फाल्स आहे आणि क्यू कसा आहे ट्रू आहे तर ते कसं आहे फाल्स आहे. जर पी आणि क्यू दोन्ही जरी फाल्स असतील तर ते कसं आहे फाल्स आहे. म्हणून आपण फक्त लक्षामध्ये काय ठेवायचं जर आपल्याकडे दोन स्टेटमेंट दिलेले आहेत आणि फर्स्ट स्टेटमेंट कसं आहे ट्रू आहे आणि दुसरं पण स्टेटमेंट ट्रू आहे तर त्यांच्यामधलं कंजक्शन ते कसं असणार आहे ऑलवेज ट्रू असणार आहे. कंजक्शन कसं असेल ऑलवेज ट्रू. अदरवाईज कसं असेल फाल्स. म्हणजे जर क्यू फाल्स असेल किंवा पी फाल्स असेल किंवा क्यू फाल्स असेल किंवा दोन्ही फाल्स असतील तरी त्याचं कंजक्शन कसं असेल फाल्स असेल. म्हणजे ने पाहते मी गोल केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तर आपण जाऊया पहा नेक्स्टकडे. आपण आता नेक्स्ट पाहणार आहोत कनेक्टिव्ज. नेक्स्ट कनेक्टिव्ज आहे डिजक्शन. काय आहे आपल्याकडे डिजक्शन. तर पहा डिजक्शनची डेफिनेशन. जसं आपण काय केलं आहे कंजक्शन कशाने हे केलेलं आहे अँडनं तसंच ह्या ठिकाणी डिजक्शन पण आपण कशाने करतो की ऑरने. तर पाहूया जी डेफिनेशन. इफ टू स्टेटमेंट आर कंबाइंड बाय यूजिंग लॉजिकल कनेक्टिव्ज कशाने करतो आपण ऑरने. मग आपल्याकडे काय दिले असेल जर दोन स्टेटमेंट दिले असतील आणि ते दोन स्टेटमेंट आपण कशाने काय केले कंबाईन केले किंवा कनेक्ट केल्याने ऑरने अशाला आपण काय म्हणतो असतो की डिजक्शन. अशाला आपण काय म्हणतो असतो डिजक्शन. तर पाहूया आपण त्यालाच ऑरमध्ये एखादे डेफिनेशन म्हणजे जर आपल्याकडे दोन स्टेटमेंट दिले असतील तर आपण सपोज करून पहा आपण कसं करतो. इन अदर वर्ड्समध्ये इफ आपल्याकडे काय दिलेलं आहे पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट म्हणजे पी आणि क्यू काय दोन स्टेटमेंट आहेत तर त्यांना आपण कशाने हे करतो डिजक्शन कसं लिहितो पी ऑर क्यू किंवा आता आपण असेला नोटेशनमध्ये लिहायचं असेल तर आपल्या पहा नोटेशनमध्ये असेल इट इज डिनोटेड बाय पी ऑर क्यू अँड इट रीड कशाने करतो आपण पी ऑर क्यू किंवा आपण कशाने लिहितो की पी डिजक्शन क्यू. तर पहा आपण काय पाहिलेलं आहे कंजक्शन आणि डिजक्शन. तर पहा कंजक्शन हा कशाने डिनोट म्हणजे आपण काय करतो दोन स्टेटमेंट कशाने डिनोट करतो अँडने आणि डिजक्शन कशाने डिनोट करतोय की ऑरने. तर पहा दोन स्टेटमेंट आपण काय करतो की ऑरने कनेक्ट करतो त्यांना आपण काय म्हणत आहे की डिजक्शन म्हणत आहे. तर पहा आपण जाऊया नेक्स्ट. आता जर आपल्याकडे त्याचा काय पाहणार आहोत आपण ट्रूथ टेबल फॉर डिजक्शन. पहा काय पाहणार आहोत आपण ट्रूथ टेबल पाहूया. तर पहा ट्रूथ टेबल तसंच आपण काय केलं आहे पहा ह्या ठिकाणी सिमिलरली आपण एक्झाम्पल पी एक काय स्टेटमेंट आहे किंवा कसा आहे स्टेटमेंट आहे आणि जर पी आणि क्यू दोन स्टेटमेंट असतील तर त्यांचं काय असेल डिजक्शन किंवा त्यांचंच काय आहे की दोघांमधलं ऑर काय असेल. तर पहा ह्या ठिकाणी फक्त मी ते जे गोल करत आहे तेच फक्त काळजीपूर्वक लक्षात ठेवा पहा. तर पहा ह्या ठिकाणी काय असेल जर पहा टी ऑर टी असेल तर ती काय असणार आहे टी. म्हणजे जर पी पण टी आहे आणि क्यू पण टी आहे तर त्यांच्यातलं डिसजंक्शन कसं असेल टीचा असेल. आणि जर त्याच्यामध्ये काय आहे पी टी आहे क्यू एफ आहे तरी त्यांच्यामध्ये कसं असणार आहे टीचा असणार आहे. म्हणजे नेक्स्ट पी जर एफ असेल किंवा क्यू जर टी असेल तर त्यांचं पण काय असणार आहे ऑर कसा असेल ट्रूचा असेल. बट आपल्याकडे काय आहे जर दोन्हीही स्टेटमेंट जर फाल्स असतील तर त्यांच्यातलं डिजक्शन कसं असेल फाल्स असेल. तर पहा ह्या ठिकाणी काय ठेवायचं आहे काय आहे की डिजक्शन आपण कशाने डिनोट करतो आपण काय म्हणतो त्याला की दोन स्टेटमेंट कशाने डिनोट करतो आपण ऑरने किंवा आपण काय लिहितो की नोटेशनमध्ये ऑर लिहितोय. तर पहा कशामध्ये डिजक्शनमध्ये जर दोन्हीही स्टेटमेंट का असतील फाल्स असतील तरच ते कसं आहे फाल्स आहे आणि अदरवाईज कसं आहे ट्रू आहे तो ट्रू आहे. मग त्याची व्हॅल्यू पीची काय असेल ते चालते ट्रू असेल एफ टी असेल टी एफ असेल किंवा टी टी असेल तरी ते कशी व्हॅल्यू आहे त्याची टीचा आहे. तर पहा आणि एफ एफ असेल तर त्याची व्हॅल्यू कशी आहे एफ आहे. तर आपण नेक्स्ट काय जाऊया की कनेक्टिव्हकडे जाऊया. नेक्स्ट आहे कंडिशनल. त्यालाच आपण काय म्हणतो असतो पहा इम्प्लिकेशन. पहा थर्ड काय आपल्याकडे पॉईंट आहे पहा थर्ड कनेक्टिव्ह आहे कंडिशनल किंवा त्यालाच आपण काय म्हणतो असतो की इम्प्लिकेशन. पहा सिमिलरली आपण डेफिनेशन पाहणार आहात जसं पाय दिला कंजक्शन हे अँड नव्हतं नंतर काय डिजंक्शन कशानं आहे ऑरनं आहे तसंच आपल्याकडे कंडिशनल आता इथं पहा कशाने आपण
हे करतो ते डिनोट करतो किंवा आपण कशी डेफिनेशन लिहितोय पहा. का दिलेलं आहे इफ टू स्टेटमेंट आर कंबाइंड बाय यूजिंग द कनेक्टिव्ह. पहा दोन स्टेटमेंट आपण कशाने कनेक्ट करतो इफ देन कशाने करत आहे इफ देन इट इज कॉल्ड ॲज अ कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. जर आपण दोन स्टेटमेंट जर आपण कशाने करत असतील इफ देन जर कनेक्ट करत असतील तर आपण त्याला काय म्हणतात की कंडिशनल म्हणतात. तर पहा त्याची आणखी काय पाहूया की ऑदर काय पाहूया की एखादी डेफिनेशन म्हणजे आपण नोटेशनच्या फॉर्ममध्ये आपण डेफिनेशन पाहूया. हा नोटेशनच्या फॉर्ममध्ये जर आपल्याकडे काय आहेत पी आणि क्यू काय आहेत की हे दोन स्टेटमेंट आहेत आणि जर आपल्याला कशामध्ये काय कंडिशनलमध्ये लिहायचं असेल तर कसा असेल इफ पी देन क्यू. कसा असेल इफ पी देन क्यू. तर पहा आपल्याकडे जर पी आणि क्यू जर दोन स्टेटमेंट असतील तर ते आपण काय करत असतो कंडिशनल म्हणजे काय आहे की कंडिशनच्या इफ देनमध्ये कशामध्ये येतो आपण इफ देनमध्ये. तर त्याला आपण काय म्हणतो की कंडिशनल त्याला आपण काय म्हणतो असतो की इम्प्लिकेशन. तर पहा त्याला आपण कसं डिनोट करतोय तर पहा त्याचं डिनोटेशन काय आहे किंवा इट इज डिनोटेड बाय पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू हे कसं आहे पहा पी इम्प्लाइज क्यू किंवा त्याला ऑरमध्ये लिहिता येतं पी इम्प्लाइज क्यू. हे दोन्ही कसे आहेत एकच आहे. अँड इट इज रीड ॲज पी इम्प्लाइज क्यू ऑर इफ पी देन क्यू. तर पहा आपण कशाने रीड करतो म्हणजे काय रीड कसं करत असतो आपण पी इम्प्लाइज क्यू पण करत आहे किंवा काय करत आहे इफ पी देन क्यू पण आपण काय करत आहे की रीड करत आहे. तर जाऊया आपण पहा ह्याच्याकडे नेक्स्ट पॉईंटकडेच आपल्या. तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे पहा जर आपल्याकडे पी देन क्यू असेल तर काय आहे पहा पी देन क्यू असेल तर पहा याच्यामध्ये पी आहे तो काय असतो हायपोथेसिस. पी काय आहे की हायपोथेसिस किंवा त्याला म्हणतो पहा अँटीसेंडंट म्हणतोय. आणि नेक्स्ट काय आहे क्यू काय आहे की कन्क्लुजन आहे. क्यू कसा आहे कन्क्लुजन आहे किंवा ते कसं आहे की कॉन्सिक्वेन्स आहे. कसा आहे कॉन्सिक्वेन्स आहे. म्हणजे पी पहा काय असतो हायपोथेसिस असतो आणि क्यू काय आहे की कन्क्लुजन आहे. तर जर आपल्याकडे कंडिशनलमध्ये असेल तर आपल्याला माहीत पाहिजे पी कसा आहे हायपोथेसिस आहे आणि क्यू कसा आहे कन्क्लुजन आहे. तर आपण जाऊया पहा आता ट्रूथ टेबल फॉर कंडिशनल किंवा त्याला आपण काय म्हणत आहे की इम्प्लिकेशन. तर पहा आपण ट्रूथ टेबल पाहतात. तर पहा जर आपल्याकडे दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू आहेत तर त्यांच्यामध्ये कंडिशनल किंवा काय इम्प्लिकेशन काय असेल. तर पहा ह्याच्यामध्ये जे गोल करत आहे तेच खूप महत्त्वाचं आहे. जे पहा या ठिकाणी मी गोल करत आहे तेच खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे काय असेल पहा जर काय आहे टी पहा पीची व्हॅल्यू काय आहे टी आहे आणि क्यूची टी आहे तर त्याची व्हॅल्यू कशी असणार आहे टीच असेल. आणि नेक्स्ट जर पीची व्हॅल्यू टी आहे आणि क्यूची व्हॅल्यू कशी आहे एफ आहे तर त्याची कसं असणार आहे एफ असणार आहे. म्हणजे टी देन एफ किंवा टी इम्प्लाइज एफ का असेल एफ आणि अदरवाईज कसा असेल अदरवाईज कसा असेल ट्रू असेल. म्हणजे एफ इम्प्लाइज टी कसा आहे ट्रू आहे. एफ इम्प्लाइज एफ कसा आहे ट्रू आहे. बट काय आहे टी इम्प्लाइज एफ टी इम्प्लाइज एफ कसा आहे या ठिकाणी एफ आहे. तर पहा ह्या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे की एकच आहे. आपल्याकडे जर एखादं दिलेलं कंडिशनल असेल किंवा कसा असेल आपल्याकडे इम्प्लिकेशनमध्ये असेल तर याच्यामध्ये एकच कंडिशन आहे. कशी आहे ते टी इम्प्लाइज एफ हे कसं आहे एफ आहे आणि अदरवाईज ती व्हॅल्यू कशी आहे ट्रू आहे. अदरवाईज व्हॅल्यू कशी आहे ती ट्रू आहे. तर पाहूया आता ह्या ठिकाणी पण काय केलं आपण पहा ह्या नेक्स्ट आपण पाहूया की नोट. तर आपण नोट पाहूया ह्या ठिकाणी द फॉलोइंग आर अल्सो कंडिशनल स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू. पण पहा खालचे पण स्टेटमेंट कसे आहेत ते कंडिशनल आहेत. तर फर्स्ट आपल्याकडे काय दिलेलं आहे फर्स्ट कंडिशन पण कसं आहे ते पहा काय सांगतात आपण ते पण कसं आहे कंडिशनल आहे. ते पण कसं आहे कंडिशनल आहे. फर्स्ट आपण काय घेतलेलं आहे पहा पी इज सफिशियंट फॉर क्यू. काय आहे पी इज सफिशियंट फॉर क्यू हे पण कसं आहे कंडिशनल आहे. जर दुसरं क्यू इज नेसेसरी फॉर पी जर आपल्याकडे अशा फॉर्ममध्ये दिला असेल पी आणि हे क्यू काय स्टेटमेंट आहे आणि जर अशा फॉर्ममध्ये असेल तर ते पण कसं आहे कंडिशनलमध्ये आहे. आणि क्यू आणि हे पी काय दोन स्टेटमेंट आहेत आणि जरी अशा फॉर्ममध्ये असेल तरी ते पण कसं आहे कंडिशनल फॉर्ममध्ये आहे. आणि नेक्स्ट आणखी आपल्याकडे आहे पी इम्प्लाइज क्यू हे पण कसं आहे कंडिशनलच्या फॉर्ममध्ये आहे. आणि नेक्स्ट आणखी आरमध्ये आहे क्यू फॉलोज फ्रॉम पी
म्हणजे नाही ह्या 4 पद्धतीने पण आपल्याला अल्सो काय करता येतं, कंडिशनल किंवा ॲप्लिकेशन आपल्याला काय करता येतं, लिहिता येतं. तर पहा आपण जाऊया आणखी पहा आणखी एका पद्धतीने आणखी लिहिता येतं. और मग आणखी एक आहे पी ओनली इफ क्यू, पी ओनली इफ क्यू. तर पहा अशा आपल्याकडे किती पद्धतीने लिहिता येतं, और 5 पद्धतीने आपल्याकडे काय करता येतं की कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन आपल्याकडे लिहिता येतं. म्हणजे ह्या 5 पण कंडिशन असतील. इफ देन सोडून, इफ देन सोडून ह्या 5 कंडिशनने सुद्धा आपल्याला काय करता येतं की कंडिशनल लिहिता येतं, कंडिशनल लिहिता येतं. तर आपण जाऊया फोर्थकडे. आपण फोर्थ पाहणार आहात बाय कंडिशनल. काय पाहणार आहात आपण, बाय कंडिशनल किंवा त्याला आपण काय म्हणतो की डबल इम्प्लिकेशन. बाय कंडिशनल म्हणत आहे की आपण त्याला असं काय म्हणतो असतो की डबल इम्प्लिकेशन. तर पहा जसं आपण पाहिलेलं आहे, काय पाहिलेलं आहे, जसं आपण काय पाहिलेलं आहे की कशानं आपण दोन स्टेटमेंट कशाने आपण कनेक्ट करतो. म्हणजे पहा पहिलं पाहिलेलं आहे, कशानं पाहिलेलं आहे आपण, कंजक्शन. कंजक्शन हे कशानं आहे, अँड आहे. डिजक्शन कशानं आहे, ऑर आहे. आणि कंडिशनल कशानं आहे, इफ देन आहे. तसंच हे डबल इम्प्लिकेशन कशानं आपण देतो, इफ अँड ओनली इफने करतो किंवा डायरेक्टली इफने आपण काय करतो असतो की डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल आपण काय करतो, कनेक्ट करतो असतो. तर पहा डेफिनेशन आहे, इफ टू स्टेटमेंट, इफ टू स्टेटमेंट are combined using the logical connectives if and only if and only if किंवा मी काय सांगत आहे की only if and only if किंवा आपण त्याला if, then it is called as a conditional, then it is called as a conditional. तर तसंच आपण आणखी अदर वर्डमध्ये पाहूया. जर आपण स्टेटमेंट घेऊन पाहूया तर डेफिनेशन अदर वर्डमध्ये आहे. तर पहा या ठिकाणी डेफिनेशन काय, इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट. पी अँड क्यू कसे आहेत, दोन स्टेटमेंट आहेत. तर पहा हे दोन स्टेटमेंट आहेत, आर टू स्टेटमेंट. देन पी इफ अँड ओनली इफ क्यू. तर पहा इथं काय दिलेलं आहे, दोन स्टेटमेंट कशाने कनेक्ट केलेलं आहे, इफ अँड ओनली इफने किंवा डायरेक्टली कशाने आपण करतो, इफने. जर अशा फॉर्ममध्ये असेल तर आपण त्याला काय म्हणतो असतो की कंडिशनल. अशा फॉर्ममध्ये आपण काय करतो त्याला म्हणतो असतो कंडिशनल. तर पाहूया नेक्स्ट पाहूया आपण, त्याच्यामध्येच आहे की डिनोट कशानं करतो. पहा डिनोट काय करतो असतो की पी डबल इम्प्लाइज क्यू. हे काय आहे, पी डबल इम्प्लाइज क्यू किंवा त्याला आपण लिहितो पी डबल इम्प्लाइज क्यू आणि इट इज रीड ॲज पी बाय कंडिशनल क्यू ऑर पी इफ अँड ओनली इफ क्यू. काय म्हणतो असतो आपण त्यालाच ऑरमध्ये रीड कसं करतो आहे आपण, पी इफ अँड ओनली इफ क्यू किंवा आपण असं लिहितोय पहा पी डबल इम्प्लाइज क्यू, असं सुद्धा आपण रीड करू शकतो. तर पहा आपण जाऊया नेक्स्टकडे. जर आपल्याकडे काय दिला, बाय कंडिशनल दिला असेल तर त्याचा ट्रूथ टेबल आपण पाहणार आहोत. तर पहा ट्रूथ टेबल पाहूया आपण. तर पहा आपल्याकडे काय दिलं, सिमिलरली आहे. आपण दोन स्टेटमेंट घेतले आहेत. कोणतं आहे, हे पी आहे आणि नेक्स्ट काय आहे, क्यू आहे. जर आपल्याकडे दोन स्टेटमेंट असतील तर त्यांच्यामध्ये काय आहे, बाय कंडिशनल किंवा त्याला आपण काय म्हणतो डबल इम्प्लिकेशन किंवा त्यालाच आपल्याकडे काय आहे की इफ अँड ओनली इफ किंवा आपण डायरेक्टली काय म्हणतो त्याला डायरेक्टली आय डबल एफ इफ. तर असेल तर आपण त्याला कसं ट्रूथ व्हॅल्यू आपण डिनोट करतो. तर पहा ह्या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. पण मी ज्या ठिकाणी जे गोल करत आहे ते खूप महत्त्वाचं आहे. जर दोन्ही व्हॅल्यू म्हणजे पहिल्या स्टेटमेंटची आणि दुसऱ्या स्टेटमेंटची व्हॅल्यू जर सेम असेल तरच ते व्हॅल्यू कसा आहे, ट्रूथ टेबल त्याचा कसा आहे, ट्रू आहे. अदरवाईज कसा आहे, तो फॉल्स आहे. म्हणजे पीची व्हॅल्यू पण काय आहे, पीची आणि टीची व्हॅल्यू पीची आणि क्यूची व्हॅल्यू जर सेम असेल ते तरच कसं आहे, ट्रू आहे. पीची आणि क्यूची व्हॅल्यू जर दोन्ही सेम असतील तर ते कसं आहे, ट्रू आहे. आणि पहा इथं पण कसं आहे, पी आणि क्यू कसा आहे, सेम आहे. तर त्यांच्यामध्ये काय आहे की बाय कंडिशन कसं आहे, ट्रू आणि अदरवाईज कसा आहे, फॉल्स आहे. अदरवाईज कसा आहे, फॉल्स आहे. तर पहा आपल्याकडे खूप महत्त्वाचं आहे. तर आपण पाहिलेला आहे, काय पाहिलेलं आहे, पहिला पाहिलेला आहे काय आहे की कंजक्शन. पहिलं काय पाहिलं आहे, कंजक्शन. कंजक्शन आपण कसं करतो पी अँड क्यू, पी अँड क्यू. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं फक्त काय आहे की टी अँड टीच काय आहे, टी आहे. अदरवाईज कसं आहे, फॉल्स आहे. दुसरं आपण असतो डिसजंक्शन. डिसजंक्शन आपण कसं लिहितो पी और क्यू. आणि याच्यामध्ये काय आहे, जर दोन्हीही एफ असतील, दोन्हीही जर एफ असतील
तर त्याची व्हॅल्यू कशी आहे फॉल्स आहे. अदरवाईज कशी आहे ट्रू. अदरवाईज कशी आहे ट्रू. आणि आपण थर्ड पाहिलेलं आहे कंडिशनल. काय पाहिलेलं आहे कंडिशनल. कंडिशनलमध्ये कसं आहे आपण डिनोट करतोय म्हणजे फी इम्प्लाइज क्यू. आणि ह्याच्यामध्ये फक्त कसं आहे जर टी इम्प्लाइज यफ जर असेल तर ह्याची व्हॅल्यू कशी आहे यफ आहे. आणि अदरवाईज कशी आहे ट्रू आहे. आणि लास्ट पाहतो आपण बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन म्हणजे इफ पी इफ अँड ओनली इफ क्यू. तर ह्याच्यामध्ये दोन्ही व्हॅल्यू जर आपल्याकडे कशा असतील सेम असतील तर ते कसं आहे ट्रू आहे. दोन्ही व्हॅल्यू सेम जर असतील तर त्याच्यामध्ये कसं आहे ट्रू आहे. आणि अदरवाईज कसं आहे फाल्स आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. हे आपल्याकडे काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. तर आपण जाऊया आता नेक्स्ट आहे आपल्याकडे निगेशन ऑफ अ स्टेटमेंट. तर मी सांगितलेलं आहे हे कनेक्टिव्ह नाही आहे. हे कनेक्टिव्ह नाही आहे. तरी पण आपण काय पाहणार आहात की ह्याच्यामध्ये निगेशन ऑफ अ स्टेटमेंट आपण हे सेपरेट पाहणार आहात. तर आपण पाहतात निगेशन ऑफ अ स्टेटमेंट. तर निगेशन ऑफ अ स्टेटमेंटची डेफिनेशन आहे फॉर एनी गिवन स्टेटमेंट पी. फॉर any given statement P, there is another statement which is defined to be true when P is false and false when P is true is called as a negation. म्हणजे मी काय सांगितलेलं आहे पाहिजे जर एखादी दिलेलं स्टेटमेंट कसं आहे ट्रू आहे त्याला आपण काय केल्यानंतर स्टेटमेंट फॉल्स केल्यानंतर ते कसं झालेलं आहे दिलेल्या स्टेटमेंट कसं आहे निगेशन. आणि जर एखादी दिलेलं स्टेटमेंट जर कसा असेल फॉल्स असेल जर आपण त्या स्टेटमेंटला आपण ट्रू जर केलं तर ते कसं झालेलं आहे त्या दिलेल्या स्टेटमेंटचं कसं आहे निगेशन आहे. याच्यामध्ये कनेक्ट आहे का कुठे कनेक्टिव्ह नाही आहे. हे कसं आहे ओनली हे सेपरेट आहे. तर आपण जाऊया की ह्याचे नेक्स्ट आपण डिनोट कशाने करतो इट इज डिनोटेड ॲज निगेशन ऑफ फी. डिनोट कशाने करतो आपण निगेशन ऑफ पी. हे कशाचं डिनोटेशन आहे हे निगेशनचं आहे. तर नेक्स्ट पाहूया आपण जर आपल्याकडे निगेशन ऑफ स्टेटमेंट दिला असेल तर त्यांचं ट्रूथ टेबल. तर ट्रूथ टेबल आपल्याकडे काय आहे काय सांगितलेलं आहे जर एखादी आपल्याकडे काय असेल ट्रू व्हॅल्यू असेल तर त्याला काय करणार आपण फाल्स करणार आणि फाल्स असेल तर त्याला कसं असेल ट्रू असेल. तर आपल्याकडे काय आहे की ट्रूथ टेबल कसं आहे एकदम सिंपल आहे. तर काय सांगितलं जर पी आहे काय आपल्याकडे पी कसं आहे एखादी स्टेटमेंट आहे तर त्याचं निगेशन काय असणार आहे टी असेल तर त्याची व्हॅल्यू काय असेल एफ आणि एफ असेल त्याची व्हॅल्यू काय असेल टी असेल. म्हणजे हे कसं आहे निगेशन ऑफ अ स्टेटमेंट कसं आहे एकदम सिंपल आहे. तर आपण जाऊया नेक्स्ट. आता आपण नेक्स्ट पाहूया. सॉरी त्याच्या अगोदर आपल्याकडे खूप महत्त्वाची काय आहे एक नोट आहे. एक नोट काय आहे निगेशन ऑफ अ स्टेटमेंट इज अ स्टेटमेंट इटसेल्फ. म्हणजे काय सांगितलेलं आहे निगेशन ऑफ म्हणजे काय असेल पी. ते कसं आहे ओनली पी आहे. त्याचं कारण काय आहे समजा आपण पी काय घेतलेलं आहे समजा आपल्याकडे काय आहे टी आहे आणि काय सांगितलेलं आहे त्याचं निगेशन काय असणार आहे टीची व्हॅल्यू कशी आहे एफ आहे. आणि आणखी जर ह्याचं आपण निगेशन घेतलं म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी तर ह्याचं टी एफचं काय होणार आहे टी होणार आहे. म्हणजे दिलेल्या आपण स्टेटमेंटचं निगेशनचं जर निगेशन घेतलं तर कसं असणार आहे ते सेम. आणि म्हणजे टीच म्हणजे काय आहे की आपल्याकडे पी आहे. तर ही खूप महत्त्वाची नोट आहे निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजेच काय असणार आहे पी असेल व्हॅल्यू. तर आपण जाऊया आता आपण एक्सरसाइज 1.1 कडे. तर एक्सरसाइज 1.1 मधला फर्स्ट प्रॉब्लेम आहे राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. फक्त आपल्याला काय सांगितलं दिलेलं स्टेटमेंट कशाच्या फॉर्ममध्ये द्यायचं आहे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. तर पहिले एक्झाम्पल आहे. तर काय एक्झाम्पल पहिलं आहे आपल्याकडे नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. तर आपल्याकडे काय करायचं आहे की सिम्बॉलिकली फॉर्ममध्ये द्यायचं आहे. तर हे काय दिलेलं आहे हे एक फर्स्ट स्टेटमेंट आहे आणि हे दिलेलं कसं आहे सेकंड स्टेटमेंट आहे. तर आपल्याला काय 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 लिहायचं आहे त्यांना सिम्बॉलिकली फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर आपण लिहूया आन्सरमध्ये लेट. आता हे कसं आहे फर्स्ट टाइम आपल्याला काय नाव देऊया पी. पी कसं आहे लेट पी. नागपूर इज इन महाराष्ट्र. अँड सेकंड इक्वेशन काय असेल आपल्याकडे क्यू. क्यू काय असेल ह्याच्यामध्ये चेन्नई इज इन तामिळनाडू.
काय दिलेलं आहे तामिळनाडू. तर आपल्याकडे काय लिहायचं आहे पहा, हे फर्स्ट स्टेटमेंट आहे, हे सेकंड स्टेटमेंट आहे आणि आपण कशाने लिहिलेलं आहे त्याला दोन स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये. कशामध्ये दिलं आहे, स्मॉल पी आणि स्मॉल क्यूच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. तर आता आपल्याला काय काय लिहायचं आहे पहा, सिम्बॉलिकली फॉर्म. तर पहा देअरफॉर द गिवन स्टेटमेंट कॅन बी written in the symbolic form. symbolic form पहा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये का असा असेल आपल्याकडे, ह्या दोघांमध्ये कशाने केलेला आहे, अँड. कशाने आहे, अँड. अँड आपण कशाने करतो की त्या उलट्या व्ही सारखं. आपल्याकडे असेल पी अँड क्यू. कसा असेल, पी अँड क्यू. हे काय झालेलं आपलं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये झालेलं आहे. तर पहा आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. तर पहा सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे. तर पहा सेकंड एक्झाम्पलमध्ये आहे ट्रँगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोस्केल. तर पहा काय दिलं आपल्याकडे, पी काय दिलेला आहे, ट्रँगल इज इक्विलॅटरल. तर पहा जसं आपण फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व केला आहे तर सिमिलरली आपण सेम टू सेम म्हणजे काय तसाच आपण प्रॉब्लेम सेकंड सॉल्व करणार. तर पहा हे दोन स्टेटमेंट आहे ते कशाने जोडलेलं आहे, ऑर. कशाने जोडलेलं आहे, ऑरने. आपल्याला तर लिहिता येतं पहा लेट, आन्सरमध्ये लिहिता येतं लेट. पी काय दिलेला आहे, ट्रँगल इज इक्विलॅटरल. ट्रँगल कसा दिलेला आहे पहा आपल्याकडे, इक्विलॅटरल. आणि सेकंड काय दिलेला आहे, क्यू दिलेला आहे ट्रँगल इज आयसोस्केल. कसा दिलेला आहे, आयसोस्केल. तर आपल्याकडे काय लिहिता येतं पहा, दिलेले काय आहे की आपल्याकडे काय दिलेलं आहे, कंपाऊंड स्टेटमेंट आहे, त्याला कशाच्या फॉर्ममध्ये लिहायचं, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. आता हे कशाने काय केलं आहे, कनेक्ट केलेलं आहे, ऑरने. म्हणजेच काय असेल, पी ऑर क्यू. आणि आपण काय लिहिलं आहे, देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म इज. काय लिहिलं आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये, काय लिहिलं आहे, पी ऑर क्यूमध्ये. तर आपण पहा जाऊया थर्ड एक्झाम्पलकडे. तर पहा आपल्याकडे थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे या ठिकाणी. तर पाहूया आपण थर्ड एक्झाम्पल. तर पहा थर्ड एक्झाम्पल काय दिलं, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज मेजर 90 डिग्री. तर पहा या ठिकाणी आता आपण डायरेक्टली प्रॉब्लेम करूया. हे पहा आपल्याकडे काय दिलेलं आहे, हे एक स्टेटमेंट आहे, आपल्याला काय करणार, ह्याला नाव पी देणार. आणि हे दुसरं काय दिलेलं आहे, स्टेटमेंट आहे, ह्याला आपण काय देणार नाव की क्यू देणार. पहा आणि हे कशाने काय केलं आहे, कनेक्ट केलं आहे, इफ अँड ओनली इफ म्हणजे कशानं आहे की इम्प्लिकेशन आहे. तर मग आपलं काय आन्सर आहे, पी इम्प्लाइज क्यू. और असं लिहिता येतं आपल्याला, पी इम्प्लाइज क्यू. हे काय आहे की आपलं आन्सर आहे. तर पहा जाऊया आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. तर पहा नेक्स्ट आपल्याकडे काय दिलं आहे, अँगल इज नायदर अकूट ऑर ऑब्टूस. तर पहा काय सांगितलं आपल्याकडे, अँगल इज नायदर अकूट नॉर ऑब्टूस. पहा इथं नॉर सांगितलेलं आहे, नॉर. जर नॉर असेल किंवा बट असेल किंवाच काय असेल, अँड असेल, तर आपण काय करतो, आपण हे नोटेशन वापरतो असतो. तर पहा आपल्याकडे काय दिलेलं आहे, लेट काय दिलं, अँगल इज काय आहे, अकूट. आणि काय सांगितलेलं आहे, ऑब्टूस. मग आपल्याकडे आन्सर लिहिता येतं लेट पी काय आहे पहा, अँगल इज अकूट. काय दिलेलं आहे, अकूट. आणि क्यू काय दिलेला आहे पहा आपल्याकडे, क्यू अँगल इज ऑब्टूस. तर आपल्याला काय लिहायचं आहे पहा, देअरफॉर सिम्बॉलिकली फॉर्म. काय असेल पहा आपल्याकडे दोन स्टेटमेंट आहेत, ते कशाने केलेलं आहे, ॲडने केलेले आहेत. आणि ह्या ठिकाणी काय सांगितले, नायदर दिलेलं आहे. म्हणजे काय आहे की जे अकुट आहे त्याच्या कसं आहे, अपोजिट आहे. नायदर म्हणजे त्याच्या कसं आहे, अपोजिट आहे. त्याचं काय आहे, निगेशन. आणि याचं पण काय असेल, निगेशन. म्हणजे कसं नाही हे पाहते, नायदर काय नाही, अकुट पण नाही आणि तो कसं नाही, हे ऑब्टूस पण नाही. तो कसा नाही, अकूट पण नाही आणि तो कसा नाही, ऑब्टूस पण नाही. म्हणून ते कशामुळे आपण केलेलं आहे, त्याला निगेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. तर आपण पाहूया नेक्स्ट पहा. आपल्याकडे पहा फर्स्ट काय दिलेलं आहे पहा, इथे कशाने दिलेलं आहे, इफ. आणि कसं आहे, देन आहे. कसं आहे, इफ देन आहे. सॉरी पहा या ठिकाणी थर्ड प्रॉब्लेम कसा, इफ अँड ओनली इफ आहे. म्हणजे इथं कसं असेल, डबल इम्प्लाइजने असेल.
इथं कसं असेल डबल इम्प्लाइजने. इफ अँड ओनली इफ कशाने आपण करतो की डबल इम्प्लाइजने. तर पहा आपण फिफ्थ एक्झाम्पल पाहतात. तर फिफ्थ एक्झाम्पलमध्ये काय केलं आहे पहा, इफ ट्रँगल ए बी सी इज राईट अँगल ट्रँगल. तर आपल्याकडे पी काय आहे, ट्रँगल कसा आहे, राईट ट्रँगल आहे. आणि त्यात दोन अँगलचे ॲडिशन किती आहे, क्यू कसा आहे पहा 90 डिग्री आहे. तर आपल्याकडे कसं आहे, तर इफ देनमध्ये आहे, इफ आणि कशामध्ये आहे, देनमध्ये आहे. तर आपल्याकडे कसं येतं पी देन क्यू लिहिता येतं. कसं लिहिता येतं आपल्याला, पी देन क्यू लिहिता येतं. तर पहा आपण जाऊया नेक्स्ट एक्झाम्पलकडे. तर पहा नेक्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे, हिमा धस विन्स गोल्ड मेडल. तर पहा ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, एक का दिला फर्स्ट स्टेटमेंट दिलेला आहे आणि हे सेकंड स्टेटमेंट आहे. आणि कशाने आपल्याला कनेक्ट केलेलं आहे, इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ म्हणजे कसं आहे की आपल्याकडे डबल इम्प्लाईजचं चिन्ह आहे. तर आपण जर फर्स्ट जर स्टेटमेंट पी मानल्यानंतर आणि सेकंड मानलेला आहे क्यू, तर सपोज केला आहे, तर त्याचं कशात कनेक्ट असेल आपल्याकडे, पी डबल इम्प्लाईज क्यू. किंवा आपल्याला कसं लिहिता येतं, पी डबल इम्प्लाईज क्यू ने पण आपल्याला काय करता येतं, डिनोट करता येईल. पहा आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. तर काय दिलेलं आहे पहा, यक्स इज नॉट इरॅशनल नंबर. तर पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे, यक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. काय दिलेलं आहे पहा, यक्स इज नॉट इंटिजर. आणि दुसरं काय दिलेलं आहे, यक्स इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. तर पहा काय दिलेलं आहे, यक्स पी काय दिलेलं आहे, यक्स इज नॉट इरॅशनल नंबर. पहा काय दिलेलं आहे आपल्याकडे, पी दिलेला आहे की यक्स इज नॉट इरॅशनल आणि क्यू काय आहे पहा ह्या ठिकाणी, यक्स इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. तर पहा ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, नॉट. जर आपण काय केलं पहा, पी जर आपण काय मानलं पहा, इरॅशनल नंबर मानला, तर आपल्याकडे काय सांगता येतं, पी कसा आहे, नॉट आहे. म्हणजे काय सांगितलेलं आहे पहा ह्या ठिकाणी मी काय लिहिता आहे, लेट पी काय सपोज केला आपण, यक्स इज इरॅशनल नंबर. कसा आहे, इरॅशनल नंबर. जर पी इरॅशनल नंबर आहे आणि क्यू काय सांगितलं आहे, यक्स इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. तर असा असेल, त्याला सिम्बॉलिकली फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर हे कशाने दिलेलं आहे पहा, बट दिलेलं आहे म्हणजे आपण काय करतो की अँड. आणि हे कसं आहे, नॉट आहे. मग आपल्याकडे काय लिहिता येतं, नेगेशन पी अँड क्यूने आपल्याला लिहिता येतं. तर पहा आपण जाऊया थर्ड एक्झाम्पलकडे. थर्ड एक्झाम्पल काय दिलं आहे पहा, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. तर आपल्याकडे काय लिहायचे आहे, फक्त आपण सेकंड एक्झाम्पल काय केलेलं आहे की फक्त सिम्बॉलिकली फॉर्म दिलेला आहे. तर आता काय करायचं, आपल्याला त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहायचे आहे. तर पहा फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे. तर पहा फर्स्ट एक्झाम्पल काय दिले, 4 इज ऑड ऑर 1 इज प्राईम. तर पहा फर्स्ट स्टेटमेंट काय दिलेलं आहे, 4 इज ऑड आहे का, नाही. आणि काय सेकंड काय दिलेलं आपल्याकडे, 1 इज प्राईम. तर पहा आपल्याकडे डिटेलमध्ये लिहायचं असेल तर पहिलं काय करणार आपण, लेट. पहिलं काय आहे की 4 इज ऑड नंबर. आणि सेकंड काय दिलेला आहे, क्यू काय दिलेला आहे पहा, 1 इज प्राईम नंबर. तर पहा आता ह्याच्या काय करायच्या आहेत, आपल्याकडे ट्रूथ व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. ह्याच्या काय लिहायच्या आहेत, आपल्याकडे ट्रूथ व्हॅल्यू लिहायच्या आहेत. तर ट्रूथ व्हॅल्यू कशी असेल पहा, ह्याची व्हॅल्यू काय, इट्स ट्रूथ व्हॅल्यू, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज काय आहे, पहिल्याची किती आहे, फाल्स. आणि ह्याची काय आहे पहा, देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज, हे 4 कसा आहे, इव्हन आहे म्हणून ह्याची कशी आहे, ट्रूथ व्हॅल्यू कशी आहे, फाल्स आहे. आणि इथे काय दिलं आहे, 1 हे प्राईम आहे का, नाही. हे पण कसं आहे, फाल्स आहे. हे पण कसं आहे, फाल्स आहे. मग आपल्याकडे लिहिता येतं, देअरफॉर द गिव्हन स्टेटमेंट इज कशामध्ये आहे, सिम्बॉलिकली फॉर्ममध्ये. देअरफॉर सिम्बॉलिकली फॉर्म कसा आहे पहा, पी और क्यू. तर पहा पीची व्हॅल्यू किती आहे, एफ. हे और एफ. तर माहीत आहे, जर दोन्ही ऑरमध्ये एफ असेल तर त्याची व्हॅल्यू किती आहे, एफ आहे. अदरवाईज कशी आहे, ट्रू आहे. मग आपल्याकडे सांगता येतं की ह्या दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी आहे, फाल्स आहे. तर पहा हे आपण काय पाहिलं आहे, थर्डमधला फर्स्ट प्रॉब्लेम. तर आपण पाहूया पहा सेकंड प्रॉब्लेम. तर पहा सिमिलरली आपल्याकडे लिहिता येतं, हा कसा आहे, पी आहे आणि हे कसं आहे पहा, हे सेकंड कसं आहे, क्यू आहे.
हा पी आहे आणि हा कसा आहे क्यू आहे. तर मग आपल्याकडे काय सांगायचं आहे की त्यांचं आन्सर. तर पहा त्यांचं आन्सर आणि कशाने डिनोट केलेलं आहे अँड. मी डायरेक्ट लिहित आहे. हे फर्स्ट काय आहे पी आणि हे सेकंड काय आहे क्यू आणि त्या दोघाला कनेक्ट कशाने केलेलं आहे अँडने. कशाने आहे अँडने. मग आपल्याकडे इथं येतं काय सांगतात पहा 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. कसा आहे ट्रू आहे. कसा आहे ट्रू आहे. तो कसा आहे 8चा स्क्वेअर आहे. तो कसा आहे ट्रू आहे म्हणून आपल्याला काय लिहिता येतं टी. अँड आणि काय आहे की 46 इज अ प्राईम नंबर. हे प्राईम नंबर आहे का नाही. याला कशाने डिवाइड होत आहे 2 ने डिवाइड होत आहे. म्हणजे कसा आहे तो म्हणजे ने काय सांगतात प्राईम नंबर म्हणजे काय आहे की एखाद्या संख्येला 1ने किंवा काय केलं पाहिजे की त्याच नंबरने जर डिवाइड होत असेल तर आपल्याला सांगता येते की तो कसा आहे प्राईम आहे आणि अदरवाईज कसा आहे तो कसा आहे की नॉट प्राईम आहे. तर पाहायला कितीने डिवाइड होत आहे 64ला 2 ने डिवाइड होत आहे. तर हे कसा नाही हे प्राईम नाही म्हणजे दिलेलं स्टेटमेंट कसं आहे फाल्स आहे. आणि आपल्याकडे माहिती आहे जर अँड असेल जर अँडमध्ये कसं आहे जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ते ट्रू आहे आणि अदरवाईज कसं आहे फाल्स आहे. अदरवाईज कसं आहे फाल्स म्हणजे दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटची आपल्याकडे ट्रूथ व्हॅल्यू काय आहे एफ आहे. तर पाहत जाऊया आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे. पहा नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा 5 इज अ प्राईम नंबर. काय दिलेलं आहे पहा 5 इज प्राईम नंबर. हे कसं आहे फर्स्ट स्टेटमेंट आहे आणि हा काय आहे आपल्याकडे सेकंड स्टेटमेंट आहे. तर आपल्याकडे फर्स्ट स्टेटमेंट दिलं आहे आणि सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे. तर आपल्याकडे लिहिता येतं. तर काय लिहिता येतं पहा हे कशाने कनेक्ट केलेलं आहे अँड आहे. मग आपल्याकडे लिहिता येतं काय लिहिता येतं पी अँड क्यू. पी अँड क्यू. पी कसं आहे पहा 5 इज प्राईम नंबर आहे का आहे म्हणजे हे कसं आहे ट्रू आहे. हे दिलेलं कसं आहे ट्रू आहे. आणि पहा सेकंड काय 5 पहा 7 डिवाइड्स 94 म्हणजे आपल्याकडे जर 7ने जर पूर्णच्या पूर्ण डिवाइड होत आहे का डिवाइड होत नाही आहे. तर पहा काय होत नाही की डिवाइड होत नाही आहे. मग आपल्याकडे सांगता येतं पहा हे कसं आहे फाल्स आहे. मग आपल्याकडे ट्रूथ व्हॅल्यू काय आहे पहा कसं आहे अँडमध्ये आहे आणि अँडमध्ये काय पाहिजे आपल्याकडे दोन्ही व्हॅल्यू ट्रू पाहिजे अदरवाईज कसं आहे फाल्स आहे. म्हणजे दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू कशी आहे फाल्स आहे. तर पहा आपण जाऊया नेक्स्ट एक्झाम्पलकडे. पण नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3 इज अ रिअल नंबर. तर पहा काय सांगितलं आहे आपल्याकडे माहीत पाहिजे पहा हे कसं आहे कॉम्प्लेक्स नंबर आहे. कॉम्प्लेक्स नंबर आपण कसं लिहितो ए प्लस बी आहे. हे काय आहे रिअल पार्ट आणि हे कसं आहे इमॅजिनरी पार्ट. पहा हे एवढाच कसं आहे रिअल नंबर आहे आणि हे कसं आहे इमॅजिनरी आहे. म्हणजे हे कसं आहे कॉम्प्लेक्स नंबर आहे. हा कसा आहे कॉम्प्लेक्स नंबर आहे. पण रिअल नंबर आहे का नाही. हा रिअल नंबर नाही आहे. मग आपल्याकडे काय लिहायचं आहे पहा आता आपल्याकडे काय सांगितलेलं आहे की ह्याला स्टेटमेंट कशाच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे आपल्याकडे निगेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर पहा आपण लिहूया ह्याला. आपल्याला पूर्णच्या पूर्ण आन्सर लिहूया पहा. पहिल्यांदा काय सांगितलं लेट पी का असेल पहा पी काय दिलं आहे 5 - 3 आहे. 5 - 3 आहे इज अ रिअल नंबर आणि ह्याला जर सिम्बॉलिकली फॉर्ममध्ये लिहायचं असेल हे काय सांगितलं आहे 5 - 3 इज अ रिअल नंबर. मग काय सांगितलं नॉट ट्रू म्हणजे कसं असेल त्याच्या अपोजिट म्हणजे निगेशन. तर मग आपल्याला काय पाहायचं आहे पहा निगेशन ऑफ पी आहे. निगेशन ऑफ पी आहे आणि पी म्हणजेच काय आहे पहा ह्याची व्हॅल्यू कशी आहे इट्स ट्रूथ व्हॅल्यू कशी आहे एफ आहे. हे कसं आहे रिअल नंबर आहे पण हे रिअल नंबर आहे का नाही म्हणजे कसं आहे फाल्स आहे. म्हणजे याचं ट्रूथ व्हॅल्यू किती असेल निगेशन ऑफ एफ म्हणजे किती आहे टी आहे. तर पहा हे एक्झाम्पल खूप काळजीपूर्वक करायला पाहिजे. तर पहा आपल्या काय तरी हे निगेशन पण आहे आणि हे पण कसं आहे फाल्स आहे. म्हणजे कसं आहे हे फाल्स आहे आणि फाल्सचं निगेशन कसं असेल ट्रू असेल आणि आपला आन्सर काय आलेला आहे ट्रू आलेला आहे. तर पहा आपण जाऊया नेक्स्ट एक्झाम्पलकडे. तर पहा काय दिलं आहे इफ देनच्या फॉर्ममध्ये दिलं आहे. कशाच्या फॉर्ममध्ये दिलं आहे इफ देनच्या फॉर्ममध्ये. आपल्याकडे माहीत पाहिजे हे जर पी आहे आणि हे क्यू असेल तर इफ देनच्या क्यूमध्ये कसं असेल इफ देन क्यू. आणि पहा पी का आहे फर्स्ट स्टेटमेंट 3 × 5 = 8 आहे का नाही हे कसं आहे फाल्स आहे. नंतर 3 + 5 हे पण कसं आहे फाल्स आहे. मग आपल्याकडे माहिती आहे फाल्स का असेल जर इफ देनमध्ये जर टी इम्प्लाइज एफ असेल तरच हे कसं आहे एफ आहे आणि अदरवाईज कसं आहे ट्रू आहे. तर हे कसं आहे ट्रू आहे. पहा
टी इम्प्लाइज एफलाच कसा आहे एफ आहे आणि अदरवाईज कसं आहे ट्रू आहे. दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट कसं आहे ट्रू आहे. तर पहा नेक्स्ट आता आपल्याला खूप इझिली जातील. पहा काय दिलं मिल्क इज व्हाईट, मिल्क इज व्हाईट पी आहे आणि काय इफ स्काय इज ब्ल्यू हे कसं आहे क्यू आहे आणि ह्याला काय आहे की इफ अँड ओनली इफमध्ये आहे म्हणजे हे पण टी आहे इफ अँड ओनली इफ टी पण आहे. म्हणजे आपल्याकडे काय सांगतात दोन्ही जर टी असतील तर इफ अँड ओनलीमध्ये कसं आहे टी म्हणजे दोन्ही पी आणि क्यू जर सेम असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी आहे टी आहे. तर पहा हे आपण पाहिलेलं आहे एक्झाम्पल. तर आपण नेक्स्ट जाऊया. तर नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे पहा 24 इज अ कंपोजिट नंबर और काय दिलं आहे 17 इज अ प्राईम नंबर. पहा 24 कसं आहे पी आहे पी आणि कसं आहे ऑरमध्ये आहे आणि हे कसं आहे क्यू आहे आणि आपल्याकडे काय सांगितलेलं आहे 24 कसं आहे कंपोजिट आहे ट्रू आहे आणि 17 कसं आहे प्राईम आहे हे पण कसं आहे ट्रू आहे. त्याची ट्रूथ व्हॅल्यू किती असेल टी असेल. तर आपण जाऊया नेक्स्ट एक्झाम्पलकडे म्हणजे आपल्याकडे दिलेलं आहे फोर्थ एक्झाम्पल. तर आपण फोर्थ एक्झाम्पल पाहणार आहात. तर आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे इफ पी सॉरी इफ द स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू. आपल्याला पी आणि क्यू काय स्टेटमेंट आहेत ते कसे आहेत ट्रू आहेत आणि आर आणि एस कसे आहेत फाल्स आहेत. तर आपल्याकडे काय सांगितलेलं आहे की फॉलोइंग काय स्टेटमेंट देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग म्हणजे फॉलोइंगची आपल्याकडे काय करायचं म्हणजे दिलेल्या फर्स्टची काय करायची आहे ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. तर पहा काय दिलेलं आहे आपल्याकडे एक्झाम्पल दिलेलं आहे. पहा ह्या एक्झाम्पलची आपल्याकडे ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे आणि आपल्याकडे पी काय दिलेला आहे ट्रू दिलेला आहे और क्यू काय आहे दिलेला काय आहे ट्रू आहे अँड आर कसा आहे फाल्स आहे. पहा पीची व्हॅल्यू क्यूची व्हॅल्यू आणि आरची व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली आहेत. तर आपल्याला हे काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. तर पहा आपण याला सॉल्व करतात तर आता ह्याची व्हॅल्यू कशी आहे असेल पहा हे ब्रॅकेट आपण काय करणार पहिल्यांदा सॉल्व करणार. तर आपल्याकडे काय पहा टी अँड एफ. तर पहा हे कसं आहे अँडमध्ये आहे अँडमध्ये कसं असतं टी अँड टी दोन्ही जर सेम असतील तर त्याची व्हॅल्यू कशी आहे ट्रू आणि अदरवाईज कशी आहे फाल्स म्हणजे कसं आहे फाल्स आहे. आणि नेक्स्ट पहा हे कसं आहे ऑरमध्ये आहे आणि ऑरमध्ये माहिती आहे आपल्याकडे जर एफ ऑर एफ असेल तरच एफ आहे आणि अदरवाईज कसं आहे ट्रू आहे. आपल्याकडे काय सांगता येतं हे अदरवाईज आहे म्हणजे काय आहे ट्रू आहे. तर पहा ह्या दिलेल्या फर्स्टची काय झालेली आहे आपल्याकडे ट्रूथ व्हॅल्यू आहे. तर पहा आपण जाऊया सेकंडकडे. तर पहा सेकंड कधी काय सांगितलेलं आहे आपल्याकडे पहा पीची व्हॅल्यू किती आहे टी आहे क्यूची व्हॅल्यू किती आहे टी आहे और ह्याची व्हॅल्यू किती आहे एफ आहे याची व्हॅल्यू किती आहे एफ आहे. तर आपल्याला सॉल्व करायचं आहे. पण पहा काय सांगितलेलं आहे इम्प्लाइज आहे जर इम्प्लाइजमध्ये टी इम्प्लाइज एफ असेल तरच ह्याची व्हॅल्यू कशी आहे एफ आहे. तर पहा ह्याची व्हॅल्यू कशी आहे एफ आहे आणि अदरवाईज कशी आहे ट्रू आहे. तर पहा टी इम्प्लाइज एफ आहे का नाही म्हणून याची व्हॅल्यू किती आहे टी आहे आणि एफ इम्प्लाइज एफ आहे तर याची व्हॅल्यू किती आहे टी आहे. मग आपल्याकडे माहिती आहे इथं आपण वर लिहिलेलं आहे पहा जर आपल्याकडे एफ और एफ असेल तरच व्हॅल्यू एफ आहे अदरवाईज कशी आहे टी आहे तरी कशी असेल टी असेल. तर आपण जाऊया पहा नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. आता पहा सिमिलरली आपल्याकडे सॉल्व करता येतं पहा हे दिलेलं कसं आहे पहा क्यूची व्हॅल्यू किती आहे टी अँड ह्याची व्हॅल्यू किती आहे एफ और ह्याची व्हॅल्यू किती आहे निगेशन पी म्हणजे काय निगेशन टी अँड काय आहे की एफ आहे. आपल्याला त्याला सॉल्व करायचं आहे. तर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर कसं असेल पहा हे कसं आहे टी अँड एफ और हे का असेल निगेशन ऑफ टी टीच्या निगेशन म्हणजे कसं असेल अपोजिट म्हणजे एफ अँड एफ. आता ह्याला आपल्याला सॉल्व करायचं आहे टी अँड एफ. बा आपल्याकडे जर का असेल टी अँड टी असेल तर व्हॅल्यू कशी आहे टी आणि अदरवाईज कशी आहे एफ. तर पहा आपण इथं सांगितलेलं आहे जर टी अँड टी असेल तरच टी आहे अदरवाईज एफ आणि इथं काय आहे ऑर आहे तसंच एफ अँड एफ कसं आहे एफ आहे. आणि पहा याच्याकडे काय दिलं आहे इथं पण आपण सांगितलेलं आहे एफ और एफ असेल तर ती व्हॅल्यू कशी असते एफ असते कशी आहे एफ आहे. तर पहा आपण पाहिलं आहे थर्ड. आपण जाऊया की फोर्थ एक्झाम्पलकडे. तर पहा फोर्थ एक्झाम्पल आहे पीची व्हॅल्यू किती आहे टी आहे टी इम्प्लाइज टी अँड निगेशन ऑफ काय आहे निगेशन ऑफ आर काय आहे एफ आहे. त्याला सॉल्व करायचं आहे टी इम्प्लाइज टी कसं आहे टी फक्त आपण इथं सांगितलं आहे पहा जर टी इम्प्लाइज एफ असेल तरच एफ आहे आणि अदरवाईज कसं आहे ट्रू अँड निगेशन ऑफ एफ कसं असेल ट्रू आणि पहा टी अँड टी काय आहे की टीच आहे टी अँड टी कसं आहे टी आहे. तर आपण जाऊया नेक्स्ट एक्झाम्पलकडे.
तर पहा हे खूप इझिली आहेत, आपल्याला ह्याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत म्हणून आपण काय करता त्याच्या पुटअप करतात. पहा हे निगेशन ऑफ काय आहे दिलेलं आपल्याकडे, पहा एफ आहे आणि याला ब्रॅकेटमध्ये एफ पूर्ण हे काय आहे इफ आहे ओनली. पीची व्हॅल्यू किती आहे टी आहे. देन निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय आहे निगेशन ऑफ टी आहे. तर पहा ह्याला सॉल्व करायचा, ह्याला सॉल्व करायचा असेल तर कसं असेल, निगेशन ऑफ एफ कसा आहे टी आहे, डबल इम्प्लाइज काय आहे हे टी आणि कसं आहे इम्प्लाइज निगेशन ऑफ टी किती असेल एफ. त्याला आणखी सॉल्व केल्यानंतर टी डबल इम्प्लाइज पहा दोन्ही जर टी टी असतील, दोन्ही जर सारखे असतील डबल इम्प्लाइजमध्ये कसं आहे टी आणि अदरवाईज कसं आहे एफ आहे. आणि पहा इथं सांगता येतं आपल्याकडे टी इम्प्लाइज एफ आहे, टी इम्प्लाइज एफ कसं आहे की एफ आहे. आपल्याकडे काय आहे ट्रूथ व्हॅल्यू आहे. म्हणजे नी पहा प्रॉब्लेम कसे आहेत खूप इझिली आहेत, आपल्याला इझिली काय करता येतील सॉल्व करता येतील. तर पहा आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. तर पहा हे खूप म्हणजे काय दिसायला खूप डिफिकल्ट दिसत आहे पण हे खूप इझिली आहे. तर पहा आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करूया. काय दिलेला आहे पहा हे प्रॉब्लेम, तर पहिल्यांदा दिलेला आहे निगेशन ऑफ पी. तर पहा इथं निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी म्हणजे काय पहा व्हॅल्यू किती आहे पीची व्हॅल्यू किती आहे टी आहे अँड आणि ह्याला कशामध्ये आहे पहा निगेशन ऑफ काय दिलं आहे क्यू, क्यूची व्हॅल्यू पण कशी आहे टी आहे अँड एफची म्हणजे आरची व्हॅल्यू किती आहे एफ आहे. तर पहा आपण ह्याच्यामध्ये व्हॅल्यू दिला, पीची व्हॅल्यू टी, क्यूची व्हॅल्यू टी, आरची व्हॅल्यू किती आहे एफ आहे ह्याच्यामध्ये ठेवून दिलेली आहे. नेक्स्ट आपल्याकडे आहे ऑर, नेक्स्ट इन ब्रॅकेटमध्ये काय आहे क्यूची व्हॅल्यू किती आहे टी आणि एफची व्हॅल्यू किती आहे सॉरी आरची व्हॅल्यू किती आहे एफ और पीची व्हॅल्यू किती आहे टी आणि आरची व्हॅल्यू काय आहे एफ. तर पहा आपण ह्याला काय करणार की सिम्प्लिफाय करणार आहोत. पहा सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळेल, तर पहाला सिम्प्लिफाय केल्यानंतर मिळेल हे कसं आहे पहा निगेशन ऑफ टी, हे निगेशन ऑफ टी कसं असेल एफ, निगेशन ऑफ टी कसं आहे एफ आहे. तर पहा निगेशन म्हणजे काय आहे दिलेल्या स्टेटमेंटचं ट्रू असेल तर फाल्स करणे आणि फाल्स असेल तर ट्रू करणे आणि इथे काय असेल पहा अँड. आता ह्या ठिकाणी काय आहे निगेशन ऑफ टी, निगेशन ऑफ टी काय आहे एफ, हे अँड एफ आणि ह्याला ब्रॅकेटमध्ये ॲज इट इज ऑर. तसंच ह्याला सॉल्व करणार आहे टी अँड एफ, टी अँड एफ आपल्याकडे माहीत पाहिजे जर टी अँड टी असेल तरच कसं आहे टी आहे अदरवाईज कसं आहे फाल्स आहे. तर पहा टी अँड टी आहे का नाही अदरवाईजमध्ये आहे म्हणजे याला का असेल याची व्हॅल्यू फाल्स असेल. ऑर तर पाहतो सिमिलरली कसं आहे टी अँड एफ आहे, हे कसं आहे टी अँड एफ आहे याची व्हॅल्यू किती आहे एफच आहे. आपण आणखी ह्याला सॉल्व केल्यानंतर मिळेल हे कसं आहे एफ अँड हे कसं आहे एफ अँड एफ, एफ हे कसं आहे अदरवाईजमध्येच आहे ह्याची व्हॅल्यू किती असेल एफच असेल. आपल्याला जर आणखी सॉल्व केल्यानंतर मिळेल पहा एफ और एफ, एफ और एफ काय आहे एफ. तर पहा जर आपल्याकडे काय असेल एफ और एफ असेल तरच व्हॅल्यू कशी आहे याची एफ आहे आणि अदरवाईज कशी आहे ट्रू आहे, अदरवाईज कशी आहे ट्रू आहे. तर पहा इथं एफ और एफ आहे म्हणजे याची कशी व्हॅल्यू आहे फाल्स आहे. आणखी सॉल्व केल्यानंतर एफ अँड एफ काय आहे एफ आणि ऑर कसा आहे एफ, आपल्याकडे व्हॅल्यू काय मिळत आहे एफ. तर पहा एकदम इझिली आहेत पण आपल्याकडे माहीत पाहिजे की त्यांचे ट्रूथ व्हॅल्यूज किंवा ट्रूथ टेबल्स माहीत पाहिजे. जर ट्रूथ टेबल जर आपल्याकडे पाठ असतील तर हे आपल्याकडे प्रॉब्लेम इझिली सॉल्व होतील अन्यथा होणार नाहीत. तर पहा आपण जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. पहा सिमिलरली सेम टू सेम प्रॉब्लेम दिलेला आहे, हे काय करता येतं सॉल्व करता येतं. तर पहा आपण ह्याला डायरेक्टली सॉल्व करूया. हे कसं आहे निगेशन ऑफ पी म्हणजे टीचं कसं असेल एफ अँड क्यू कसा आहे टी आहे. नेक्स्ट निगेशन ऑफ आर, निगेशन आर, आर काय आहे एफ आहे, एफचं कसं असेल टी. हा खूप इझिली आहे पहा. नेक्स्ट पहा ह्या ठिकाणी किती आहे टी आहे, क्यूची व्हॅल्यू किती आहे टी, टी इम्प्लाइज टी आणि इम्प्लाइज आर, निगेशन ऑफ आर किती आहे एफ, एफचं काय असेल टी और काय असेल इथं एफ. तर पहा ह्याला सॉल्व केल्यानंतर हे खूप इझिली आहेत पहा. पहा एफ अँड टी, एफ अँड टी काय आहे टी अँड टी और ह्या ठिकाणी टी इम्प्लाइज टी किती आहे टी इम्प्लाइज टी और एफ काय आहे टी. तर आणखी याला सॉल्व केल्यानंतर पहा टी अँड टी काय आहे टी और टी इम्प्लाइज टी किती आहे टी आहे. ह्याला जर सॉल्व केल्यानंतर किती मिळतं आहे टी मिळतं म्हणजे पहा हे काय व्हॅल्यू आली ह्याची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे टी आहे. आणि लास्ट एक्झाम्पल आहे पहा, हे पण खूप सोपं आहे तर आपण याला पण डायरेक्टली करूया. निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी म्हणजे काय आहे टीचं काय असेल एफ अँड काय आहे एफ और इथे किती असेल यस, यस कसा आहे एफ इम्प्लाइज निगेशन ऑफ टी, निगेशन ऑफ टी म्हणजे काय आहे की एफ आहे आणि डबल इम्प्लाइज काय आहे टी अँड एफ. तर पहा आणखी ह्याला सॉल्व केल्यानंतर निगेशन ऑफ काय म्हणजे एफ अँड एफ का असेल एफ और एफ इम्प्लाइज एफ कसा असेल टी.
डबल इम्प्लाइज किती असेल टी और एफ. आणखीला सॉल्व केल्यानंतर एफ और टी काय आहे टी आणि निगेशन ऑफ टी डबल इम्प्लाइज टी अँड एफ काय आहे एफ. आणि इथे माहिती आहे आपण निगेशन ऑफ टी कसा आहे एफ आणि डबल इम्प्लाइज एफ कसा असेल व्हॅल्यू ही एफ आहे. तर पहा हे कसा आहे इझिली आहे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता येतील. तर पहा फक्त आपल्याकडे टेबल माहीत पाहिजे आणि टेबलमध्ये मी सांगत आहे पहा का असेल जर अँड असेल तर पहा का असेल जर अँड असेल तर टी अँड टीच काय आहे टी आहे अदरवाईज काय आहे एफ आहे. आणि जर एफ और एफ कशामध्ये ऑरमध्ये हे कसं आहे एफ आहे आणि अदरवाईज कसं आहे टी. आणि नेक्स्ट टी इम्प्लाइज एफ असेल तरच हे कसं आहे एफ आहे आणि अदरवाईज कसं आहे ट्रू आहे. आणि लास्ट काय आहे की इफ अँड ओनली इफ अँड ओनली जर दोन्ही जर सेम असतील तर त्याची व्हॅल्यू किती आहे टी आहे आणि अदरवाईज कशी आहे फाल्स आहे. तर पहा आपण नेक्स्ट पाहूया आता. तर ह्या पहा आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण हे लास्ट प्रॉब्लेम आहे राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. फक्त आता काय करायचं आहे निगेशन फाइंड करायचं आहे. तर पहा निगेशन म्हणजे काय आहे की दिलेल्या स्टेटमेंटला नॉट नसेल तर नॉट करणार आणि जर असेल तर काय करणार की काढून टाकणार. तर पहा पहिल्याचं काय आहे की निगेशन करायचं आहे. त्याचं निगेशन काय असेल पहा आन्सर तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश वर काय सांगितलेलं आहे आपल्याला निगेशन करायचं आहे. दिलेलं जर कासा असेल ट्रू असेल त्याला काय करायचं आहे फाल्स आहे. म्हणजे जर तिरुपती आंध्र प्रदेशमध्ये असेल तर त्याला काय करायचं आहे उलटं करायचं आहे. म्हणजे तिरुपती कशामध्ये नाही आंध्र प्रदेशमध्ये नाही. नॉट नसेल तर आपण काय करणार की नॉट त्या ठिकाणी घेणार. तर पहा आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन्स. काय आहे की इथे एक्स स्क्वेअर कसा आहे इथं एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इक्वल टू 0 आहे. तर पहा ह्या ठिकाणी कसं आहे नॉट आहे फक्त आपण नॉटला काय करणार काढून टाकणार. म्हणजे काय असेल पहा आन्सर आपण 3 इज अ स्क्वेअर रूट ऑफ द इक्वेशन काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इक्वल टू 0. तर पहा दिलेल्या एखाद्या स्टेटमेंटमध्ये जर नॉट असेल तर आपण काय करणार त्या ठिकाणी नॉट काढून टाकणार आणि नॉट नसेल तर आपण त्या ठिकाणी नॉट लावणार. म्हणजेच काय आहे की त्या दिलेल्या स्टेटमेंटचं कसं असेल निगेशन असेल. तर आपण पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. तर पहा खूप इझिली आहे. तर पहा ठिकाणी कसं आहे 2 इज अ रॅशनल नंबर. या ठिकाणी काय करणार आपण 2 इज नॉट रॅशनल किंवा आपला काय लिहिता येतं पहा 2 इज अ इरॅशनल. नॉट रॅशनल म्हणजे काय आहे की इरॅशनल नंबर आहेत. तर आपल्याकडे काय लिहिता येतं दोन पद्धतीने लिहिता येतं. आणि नेक्स्ट आहे पहा पॉलिगॉन ABCD इज अ पेंटॅगोन. तिथं काय असेल नॉट अ पेंटॅगोन कसं असेल नॉट अ पेंटॅगोन. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा इथं काय दिलं आहे 7 + 3 ग्रेटर दॅन 5. तर इथं कसं असेल पहा 7 + 3 का असेल कसं आहे ग्रेटर आहे तर इथं काय करणार आपण नॉट लावणार किंवा ह्यालाच ऑरमध्ये लिहिता येतं 7 + 3 कसा असेल याच्या अपोजिट किती असेल 5. पण आपण काय करता असतो सरास नॉट लावत असतो म्हणजे आपण फर्स्ट आन्सर लिहिणार. तर पहा हे कसं आहे निगेशन खूप इझिली आहे आपल्याकडे सॉल्व करता येतं. तर पहा आज आपण इथेच थांबणार आहात. तर पहा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया की आता ह्याच्यामधली राहिलेले पॉईंट एक्सरसाइज 1.1 मधली राहिलेले काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहात. तर या ठिकाणी थांबूया. थँक्यू.